नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल. आज आपण एक खाजगी संस्थेची जाहिरात, त्यात आलेले जे वॅकन्सीज आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या या चॅनलवरती जसं तुम्हाला माहिती आहे की आपण शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स देत असतो. मग ते पवित्र पोर्टलच्या अपडेट्स असो वा राज्यभरात ज्या पण जाहिराती येतात शिक्षक भरतीच्या त्या संदर्भात असो, आपण या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी अशी आशा करतो की तुम्हाला त्याचा उपयोग होत असेल. जर तुम्हाला चॅनल हा उपयोगी वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो, तर आपण आजची जाहिरात पाहूया. मित्रांनो, आपली आजची जी जाहिरात आहे तिथे जी खाजगी ही जी संस्था आहे, एकूण 63 पोस्ट आहेत या जाहिरातीमध्ये आणि सॅलरी साधारण 30K to 40K म्हणजे 30,000 ते 40,000च्या दरम्यान इथे सॅलरी मिळते. कोणती जाहिरात आहे ही? तर भारती विद्यापीठची. भारती विद्यापीठच्या एकूण 180 संस्था आहेत आणि 95 शाळा आहेत. ठीक आहे, जे CBSE, IG, CSE आणि स्टेट बोर्डला ॲफिलिएटेड आहेत. ठीक आहे, तर आपण डिटेलमध्ये पाहूया ही जाहिरात काय दिली आहे त्यांनी. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे लिहिले, भारतीय विद्यापीठ विथ इट्स 180 एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स हॅज स्प्रेड अक्रॉस नेशन इन्क्लुडिंग 95 स्कूल्स युनिट्स ॲफिलिएटेड टू CBSE, IGSE अँड स्टेट बोर्ड. तर इतक्या साऱ्या त्यांच्या शाळा आहेत. आता ह्या ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत त्या कुठे कुठे आहेत तर पुण्यामध्ये आहेत, नवी मुंबई आणि पंचगणी म्हणजेच महाबळेश्वर च्या भागामध्ये या वॅकन्सीज आहेत. तर आपण एक एक करून पाहूया. पहिली जी वॅकन्सी आहे ती PGT पोस्टसाठी आहे. फिजिकल एज्युकेशन, कम्प्युटर, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री. ठीक आहे, फिजिकल एज्युकेशनसाठी जसं तुम्हाला माहिती आहे BPEd लागतं किंवा MPEd लागतं. त्याच्यानंतर MCA, MSc कम्प्युटरसाठी, त्याच्यानंतर MA BEd, इंग्लिश, फिजिक्ससाठी MSc BEd आणि केमिस्ट्रीसाठी पण MSc BEd. ठीक आहे, तर अशा ह्या एकूण जागा आहेत पुणे विभागामध्ये. कुठे कुठे आहे? धनकवाडी आणि बाळेवाडी. ठीक आहे, दोन फिजिकल एज्युकेशनचे आहेत, 2 कम्प्युटरचे आहेत, परत एक इंग्लिशचे, 2 फिजिक्सचे आहेत आणि 1 केमिस्ट्रीचे. त्यानंतर मित्रांनो TGTच्या पोस्ट आहेत. कोणत्या कोणत्या विषयांसाठी आहेत? इंग्लिश, हिंदी किंवा संस्कृत, मराठी, सोशल स्टडीज, मॅथमॅटिक्स, कम्प्युटर, ड्रॉइंग, सायन्स. ठीक आहे, त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे बघा, BA BEd. ठीक आहे, हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्ससाठी BSc BEd, कम्प्युटरसाठी MCA किंवा MSc, ड्रॉइंगसाठी ATD AM आणि सायन्ससाठी BSc BEd. ठीक आहे, तर या इथे नंबर ऑफ पोस्ट दिलेल्या आहेत. इंग्लिशच्या 6 आहेत, हिंदी संस्कृतच्या 3, मराठीच्या 3, सोशल स्टडीजच्या 2 आहेत, मॅथमॅटिक्सच्या 3 आहेत, कम्प्युटरच्या 2, ड्रॉइंगची 1 आणि 3 सायन्सच्या आहेत. तर ह्या पुणे विभागामध्ये आहे, पंचगणी विभागामध्ये आहेत, नवी मुंबईमध्ये पण या वॅकन्सीज आहेत. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर PRTच्या सुद्धा पोस्ट आहेत. इंग्लिश, मराठी, हिंदी, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स, म्युझिक आणि एकूण सगळ्या सब्जेक्ट्समध्येच नवी मुंबईसाठी पोस्ट आहेत. त्याच्यानंतर इथे क्वालिफिकेशन दिलेलं आहे BA BEd, त्याच्यानंतर BSc BEd, मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी, सोशल सायन्ससाठी BA BEd, म्युझिकसाठी संगीत विशारद असणं आवश्यक आहे. बाकी ज्या पोस्ट आहेत ते एनी ग्रॅज्युएट विथ DEd चालेल. तिथे त्यांनी नंबर ऑफ पोस्ट दिलेल्या आहेत, जसं इंग्लिशसाठी 4, मराठीसाठी 4, अशा इथे पोस्ट दिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या रिजनमध्ये ते पण दिलेलं आहे. पुणे विभागामध्ये हे पुणे आणि पंचगणी विभाग, त्याच्यानंतर इथे हे नवी मुंबई विभाग दिलेले आहे. प्री प्रायमरीच्या पोस्टसुद्धा आहेत आणि सगळ्याच वॅकन्सीज आहेत. एकूण 9 वॅकन्सीज आहेत पुणे आणि नवी मुंबई विभागामध्ये. ठीक आहे, रेक्टर वॉर्डनसुद्धा पाहिजे. इथे क्वालिफिकेशन कोणत्याही फॅकल्टीमध्ये चालेल, पण 5 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि इंग्लिश बोलता आलं पाहिजे. पंचगणी विभागामध्ये त्यांनी ही CBSE रेसिडेन्शियल स्कूल आहे, त्याच्यामुळे या पोस्ट बऱ्याचसारख्या पोस्ट तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी असणं आवश्यक आहे. शक्यतो जे तुमचं शाळा आहे ती इंग्लिश मीडियममध्ये तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर CV आणि सेल्फ अटेस्टेड सर्टिफिकेट्स आणि कलर पासपोर्ट साईज फोटोग्राफ हे सगळे घेऊन तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी हजर राहायचं. इंटरव्ह्यू कुठे होणार आहे? भारती विद्यापीठ भवन नियर अलका थिएटर, 8th फ्लोअर, LBS रोड, पुणे. तर पुण्यामध्ये इंटरव्ह्यू आहेत. मुलाखतीची दिनांक आहे 20 एप्रिल 2024. 2 PGT आणि TGTसाठी 9 ते 12:30 आणि बाकी सगळ्या पोस्ट ज्या आहेत PRT प्री प्रायमरी रेक्टर वॉर्डन हे 12:30 ते 3:30 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू होणार आहेत. ठीक आहे मित्रांनो,
तर मित्रांनो, मी अशी आशा करतो की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल. आणि जर तो तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसंच आपल्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या होऊ पाहणाऱ्या शिक्षक मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.